क्रिस्टियानो रोनाल्डोला एकदा त्याच्या टीचरने सांगितलं होतं की फुटबॉल हे जे तुझं पॅशन आहे ते तुला जेवायला देऊ शकत नाही, पण जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत तुम्हाला लोक गमतीनेच घेत असतात. ही महत्वाची गोष्ट. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरुवात व्हायला हवी, आणि सुरुवात होते तुमच्या आत्मविश्वासापासून. एखादी गोष्ट करण्यासाठी म्हणून तुम्ही किती आत्मविश्वासी आहात हे फार जास्त गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त ज्यावेळी तुम्ही सुरुवात करतात त्यावेळेस ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवण्यासाठी म्हणून तुम्हाला मोटिवेशनची गरज असते. म्हणजे मोटिवेशन तुम्हाला एक कन्सिस्टंट पाथ प्रोव्हाइड करत असतं, आणि तुमचा ऍटिट्यूड ती गोष्ट खरंच घडणार आहे की नाही घडणार आहे ही गोष्ट तुम्हाला सांगत असते. सो पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने एखादी गोष्ट जर आपण चालू केली आणि ती पूर्णत्वात येण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच ती आपल्याला गोष्ट मिळते. स्पर्धा परीक्षांबद्दलही असंच काहीतरी आहे. बऱ्याच जणांना सांगितलं जातं की स्पर्धा परीक्षांमध्ये चॅलेंजेस खूप आहेत, कॉम्पिटिशन खूप मोठी आहे, पण तुमचं मोटिवेशन, तुमचा ऍटिट्यूड या सगळ्या गोष्टींवर तुमचं यश अवलंबून असतं. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेतरी आपलं नाव नोंदवायचं असेल, कुठेतरी आपल्या हक्काची पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला आत्मविश्वासी राहणं गरजेचं आहे, कंटिन्युएशन असणं गरजेचं आहे, मोटिवेट असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून IBC इन्स्टिट्यूट हा एक चांगला आणि उत्तम मार्ग असू शकतो. इथे तुम्हाला प्रॉपर नॉलेज सोबत मोटिवेशन आणि कन्सिस्टन्सी, तुम्हाला रेग्युलर गायडन्स या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. तर आत्ताच वेळ न दवडता तुम्ही आत्ताच ऍडमिशन प्रोसेससाठी म्हणून तुम्ही इन्क्वायरी करू शकताय. IBC इन्स्टिट्यूट नाशिक रोड आणि अशोक स्तंभ अशा दोघीही ठिकाणी आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यशासाठी प्रयत्न करण्यासाठी तर नक्कीच एकदा आमच्या शाखेला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींची तात्पळणी करता येईल आणि सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपल्या कॉम्पिटिशनसाठी येणाऱ्या भविष्यासाठी आपण प्रयत्न करायला सुरुवात करू शकतो.